लाव. ग नि सा ग म प नि सा. मग आईला विचार आणि आईला एवढंच म्हण की ताईने सांगितलंय की पहिले एवढाच आहे थोडंच खाऊ. आंबे नाहीत ना. आंबे नाहीत तर कसं काय होणार आता. ए तुला काय बोलली, तुझा पसारा कुठे कर, तू केलास का? इथे नको करू नायसू, नायसा ह्याच्यावर नको करूस बेडवर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. मस्त मॉर्निंग झालेली आहे. सकाळी कितीही प्लॅन केलं की लेट उठू पण ते काय होत नाही. लवकरच आपल्या नॉर्मल टाईमवरच उठण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट झालं, श्रुतिकाबरोबर मस्त वर्कआउट झालं आहे. सो नाश्ता झालेला आहे. आणि आता तुम्ही पाहिलंच आमची सकाळ किती छान झाली आहे. पूर्वा क्लास घेत होती, गाण्याचा क्लास. खूप लोकांना माहितीच असेल की पूर्वा छान गाते आणि तिचं खरंच व्हॉइस एवढं मस्त आहे ना. सो तिचा क्लास चालू होता इकडे. मैथिली आज येणार आहे अँड खूप काही गोष्टी घडणार आहेत. अजून आहोत आम्ही इथे 1-2 दिवस. खूप काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. लेट्स सी कसं काय ते वर्कआउट होतं आहे. आणि इथे आल्यानंतर जी शांतता मिळते ना ती कुठेच नाही मिळत. म्हणजे मामाकडे येण्याचा जो आनंद आहे आणि जी मजा असते ना ती आम्हाला कुठेच नाही मिळत. आम्ही नेहमी म्हणायचो की आमचं लग्न झाल्यानंतर सुद्धा आम्ही इकडे यायचो तेव्हा आजी हसायची. आजी बोलते असं थोडी आहे, म्हणजे येऊच येऊ. आणि आमची होतेच भेट सगळ्यांची. फर्स्ट प्रेषिताताईला मिस करतो कारण तिचा जॉब आहे आज, वर्क फ्रॉम होम असतं तर कदाचित ती आली असती. फाल्गुनी नाही आहे, फाल्गुनीला मिस करतो, गोंडूला मिस करतो, ओवीला मिस करतो आणि ऑफकोर्स सनीला मिस करतो. फाल्गुनी ॲक्च्युली ती पण ट्रॅव्हल करणार आहे म्हणून ती आली नाही. प्लस तिथे त्यांच्या नेबरचं लग्न होतं त्यासाठी सुद्धा तिचं ते सगळं प्लॅन्स असे थोडेसे डायसीच होते. एनिवेज सो आजच्या दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. सो पीपल स्टे ट्यून्ड. हे जास्त मोठं नको मग. हे बघ हे एवढं असं घे कर. हळू एक एक काढायचं नाही सू, एवढं नाही, खालून असं एकच काढायचं. नीट कर, नीट. मावशी शिकवते बघ. हे ना असं आणि मग हे इथून असं, कळलं? तरी तू चांगलं बनवतेस. मला आवडतं. जुन्या आठवणी. मावशी आहे ना ही? एंगेजमेंटचा आहे का? पहिलाच फोटो दिला आला. पण हे सगळे फोटोज आपण पाहिलेत का लहानपणी पण? दाखव. हे बा कोण आहे? यांचं काय होतं? हे नारळ बीट होतं का काही मामा मामीचं? तुझ्या जुन्या आठवणी दाखवते ती. दाखव कोण आहे बघ. काय विचारतो? पंजी आजी. पंजी आजी. काम करा सगळं देऊन टाका मला. ए मला पण दे. ए माझं ए बघ हे बघ हे बघ. ती कोण आहे? आणि हा नाही, हा कोण आहे? विहान मामा कसा येईल? अंश मामाचे पप्पा. मी कुठे शोध. इव पुवा माऊ. इव माती. इव ओवीची आई. ओवीची आई. आणि ही तन्वी मावशी आहे. ही मी आहे. मी इव पुवा माऊ. ही माती आहे एवढी छोटी. हा. इव ही कोण आहे? अजून तेवढीच आहे. मी नाही. ती मी नाही, पुवा माऊ आहे. हे कोण आहे? गुड्डी. गुड्डी मावशी आहे.
गुड्डी मावशीच आहे ना? हो गुड्डी मावशी आहे. हे कोण आहे? आबा कोण आहे? आम्ही आहे. हो अवा मामा. हा मामा. आणि हा हा दुसरा मामा. कोण? काय माहिती ही कोण आहे? नाही माऊ. माऊ ही ऐश्वर्या. दिसेल तरी का लाईट तरी हा मिथुना रुके. भूक लागली आम्हाला भूक. So tired and it was damn crazy. आय कॅन अंडरस्टँड. हे बघा इथे हे वेगळं चाललंय. मैथिली ताई सुद्धा आलेल्या आहेत. अगं एवढी भूक लागली की आता सगळ्यांच्या पाया पडायचा. मावशीच्या पण. चल सगळ्यांच्या पाया पण आजीच्या पणजी आजी. हा मावशीला पण. हा गुड गर्ल. फोटो कापू नको. व्हॉट्स कुकिंग? ते पण काढायला सांगितलं आहे नी? ते बोलले हे काढते. हे खोबऱ्याचं आहे ना? हे खोबरं आहे ना? हो खोबऱ्याच आहे आई. अगं अजून बारीक बाळा. अजून कवळा आहे. खायचं तुम्हालाच आवड आहे त्याची. मगरी सा सारी ग म पधा सारी सारी ग म पधा नि सा सानी धा प मग सानी सानी धा प मगरी सा सारी ग म पधा नि सारी ग म पधा नि सा सानी धा प मगरी सानी धा प मगरी सा सारी ग म प मगरी सारी ग म प मगरी सारी ग म पधानी सा सानी धा प म पधानी सानी धा प मगरी सा सारी ग म प मगरी सारी ग म पधानी सा सानी धा प म पधानी सानी धा प मगरी. तिखट वरण केलेलं ना? हा टॅमॅटो बटाटा केलाय. मला पाहिजे बस. चला मस्त नाश्ता झालेला आहे उपम्याचा. मामीनी 1 नंबर नाश्ता बनवलेला. मस्त. त्यात मी पहिल्यांदाच असं आलं बिलं टाकून एकदम भारी. तुझं काय? टॉवेल चुकलं. तू काय घेऊन आलीस? आई इथे बनवते चायना ग्रास. चायना ग्रास म्हणतात त्याला? पुडिंग. चायना ग्रास पुडिंग. सो हे अशा पद्धतीचं काहीतरी आहे. हे मी पहिल्यांदाच बघितलं रे. हे काय करायचं असतं? मेल्ट म्हणजे गॅसवर पाणी टाकून आणि मग ह्याच्यात ते जाणार आहे नारळ. सो हे आईचं प्रसिद्ध. काय बोलते तू याला? आई काय नाव ठेवलंय तू याचं? चायना ग्रास पुडिंग नाव ठेवलंय. टेंडर कोकोनट पुडिंग. सो हे चायना ग्रास असं मिळतं. मैत्री का मैत्रीला बघायचं आहे रेसिपी? दाखवतो कापाला. हे बघ माहिती आता हे 2 टाकले. हा आणि एवढा ग्लास पाणी. एवढा पाणी हा ग्लासचा अर्धाच टाकायचा. साधं पाणी आहे का गरम? साधं एवढाच टाकायचं. तर आता मेल्ट करायचं. ये तिकडे टाकलं. 2 लेमन ग्रास आहेत. 8 ग्रामचा 1. 8 ग्रामचा 1 आहे. इथं काय नवीन? परत घर घे. नाही ना. थांब नाही सर. त्याच्या बाजूला एकदम बारीक असतो. म्हणजे हे नारळाचं पाणी आहे. हा नाही हा साधं पाणी आपलं. हे साधं पाणी. आणि हे आता मेल्ट करायचं. ते एवढ्याशा पाण्यातच का? हा पाहिजे तर आपण टाकायचं. ते अंदाज घ्यायचा. एक ग्लास तरी पाणी टाकतो.
मॅगी सारखं. लगेच मेल्ट होतं का काही? हो, वेळ लागतो. हे काय शुगर असतं त्यात? नाही, चायना ग्रास. पण गोड असतं का? मी साखर टाकते. नाही, साखर टाकायची. अच्छा, टेस्ट असते? नाही, टेस्टलेस. म्हणजे आपलं फूड हे कसं करतात, जेली. हा. विचित्र प्रकार वासने कुठून तरी आणलाय, एवढं छान आहे. विचित्र प्रकार बोलते. एकदम मेल्ट होतं का हे? हो, एकदम मेल्टच करायचं आपण, काय ठेवायचं नाही. जेली सारखं ट्रान्सपरंट एकदम. तर आता हे सगळं झालं, ह्याच्यात टाकायचं साखर आणि मग ते तुझे तिकडे नारळ करते ते उज्ज्वला ते एक डबा काढून ठेवते ना. हो, आईची सिक्रेट रेसिपी आहे. कोणती एक पातळ दे ना कुठे. मग आमच्याकडे 100 रुपयाचे 3 मिळतात. 3 मिळते 100 रुपयाचे. आता हे अशा प्रकारे ट्रान्सपरंट झालेलं आहे. त्यानंतर काय टाकणार आहे? साखर. आणि मग साखर. ही किती बोलते पोरगी. सो किती चमचे साखर? तर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं त्यानुसार तुम्ही साखर टाका. यात टाकलेलं आहे नारळाचं पाणी. आता त्यात जाणार आहे. आई ते डब्यात पुरेल काय तुझ्या? ए तू बघ, तू प्रोसिजर बघ. हे बघ, यात तिने टाकले. हिला शिकायचंय पोरीला आणि गेली. त्यात तिने टाकलंय नारळाचं पाणी. बघितलं का? फास्ट. ओके, सो अशा प्रकारे हे बनतं. ही बघ. ह्याचं मी फक्त काय बोलायला एंडच बघितलंय. ते पहिल्यांदाच बघितलं बनवताना. हे एकत्र राहिलं लोक तसेच खातात. आणि आता ह्याला करायचं सेट. आणि मग सेट झाल्यावर खायचं. झालं बघ. झालं बघ. काय दाखवलंय काय कळलं? अच्छा, ते लगेच सेट होतं. झालं नाही बघ. मग हे आता तुझं सेट होईल लगेच. लगेच होईल. गार झालं का मला लगेच खायला देशील? हा, लगेच खायला देणार. फ्रीज नको, असंच दे. अरे जेली सारखं आहे ना, म्हणून ते लगेच सेट होत आहे. डायरेक्ट सेट होऊन जातं. जेली सारखं होतं. अच्छा है ये. अभी ये शेफ गया, अभी दूसरा शेफ आने वाला है. कौन? ताई. नाही, दुसरं अलाउड नाहीये तुला वापरायला. रेसिपी वाली. चला. हो, दुसरं अलाउड नाही, फक्त पियानो वापरू शकतो. हा, मी देते, आवाज देते. भाई ते 10 मिनिटानंतर द्यायचंय. हा का? बोल, 10 मिनिटानंतर द्यायचंय. पडलं नाही पण अजून. 7 वाजले, संध्याकाळचे 4. थेंब थेंब पडतंय ग. हा, जायचं की नाही? आमचं ना रोज प्लॅन फ्लॉप होतोय. बिचाऱ्या आजीला आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जायचंय. काल जायचं होतं इथे देवळात. आज आम्हाला जायचंय मानस मंदिरमध्ये, जे की आहे शापूरच्या इथे. परत एकदा पाऊस येतोय. गॉड नोज हा प्लॅन आमचा सक्सेसफुल होणार आहे की नाही. लेट सी. मे बी हा थोड्या वेळेसाठी असेल. काय ग मावशी, जायचंय की नाही? हा, काल पण बिचाऱ्या आजीला आवरून ठेवलं, आज पण हे अशी गडबड. नाही, मग मला वाटतं थोड्या वेळेसाठी असेल. होईल शांत. हे बघा, हे जे आवाज येत आहे, आम्ही बघायला गेलो तिथे उभं राहून की काय एवढं जोर जोरात गारे वगैरे पडतायत का. हा, आपल्या लहानपणीच्या आठवणी. अगं मध्येच येतो वाटतं जोरात. नाही, जोरात येईल.
काळे ढग आलेत ना आता मागे पण बघितलं. काय झाली का आईची सिक्रेट रेसिपी रेडी थोडं मला टकडे वाजवता. नाही बरोबर आहे. झालं बरोबर दाखव असा तुकडा करून. आई म्हणजे तू करते ना तेव्हा असं ट्रान्सपरंट वाटतं जास्त झालं अगं ते नारळ जसं आहे का ट्रान्सपरंट? पण खाली आहे वरतून पण ट्रान्सपरंट दिसतं मला नाही आवडत. ए खा ग टेस्ट करून बघ कसं दिसतं. चांगलं आलंय. मग अशी आईने मला दिलं ते काय समजलं नाही मला. थोडस 4 वाजले 4:15. पाऊस थांबलाय. आजी रेडी आहे. आजी रेडी आजी रेडी 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 सो आता आम्ही सगळे चाललो आहोत मानस मंदिरमध्ये जे की आहे शहापूर आणि वाशिमच्या मध्ये. कालपासून आमचं काही ना काहीतरी प्लॅन्स होत आहेत. काल पण इथे जाण्याचं ठरलेलं जसं काही मगाशी सांगितलं. आज पण ठरलंय पण पावसामुळे आम्हाला असं पहिले वाटलं की ते कॅन्सल होईल. काल पण काही जास्त मी शूट नाही करू शकलो सो म्हणून 2 डेजचे व्लॉग्स तुमच्यापर्यंत येत आहेत. सो चलो लेट्स गो. चला सो सगळे लेडीज आलेले आहेत आणि आम्ही पोचलो आहोत फायनली मानस मंदिर जे एवढं ब्युटिफुल आहे. तुम्ही पण बघू शकता आणि पाऊस पडल्यामुळे अजूनच छान दिसतंय. तरी पण ना ओला आहे ना नॉर्मल झाली. अरे ती लगेच नॉर्मल होते. थोडीशी झोपेत होती ना ती तिची झोप पूर्ण केली आहे आता. झोपली लगेच बसल्या बसल्या झोपली. ते माहिती होतं एक्सपेक्टेड. सुंदर वाटतं. हा मस्त दर्शन झालेलं आहे. आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये म्हणून आम्ही काही शूट केलेलं नाहीये. कसं झालं आजी दर्शन? कसं झालं? तू खूप वर्षांनंतर बघितलंस ना? खूप वर्षांनंतर मंदिर पाहिलंस ना? चला हो ना. सगळ्याकडे आम्ही हो तिथे आहे मैथिली. चिकन चिकन नव्हतं ना पण एवढं झालेलं आलंच नाही ना आम्ही. मग बघ म्हणून तुला आणलं ना आम्ही घेऊन आलो. चला सगळे परत एकदा आलेले आहेत किचन मध्ये. फुलकी आणि इथे चालू आहे मशरूम. नॉनव्हेज वाल्यांना बटर चिकन आणि व्हेज वाल्यांना काय बटर मशरूम. ओके आज आहे पूर्वा स्पेशल बटर चिकन अँड पराठा. चला पराठा तर होऊ देत पहिले. चला कसं बनवलंय बहिणीनी? खूप सुंदर. मशरूम फ्लावर आणि तिने फक्त हे बनवलं. मामीने बनवलं. हे पण तिने केलंय ना का बाई? पराठा यायचंय. तू काय अच्छा पोळी घे.